नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील काहीशी विस्मृतीमध्ये गेलेली अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी खीर म्हणजेच मुगाच्या खिरीची रेसिपी। मुगाची ही खीर चवीला अफलातून होते। पूर्वीच्या काळी घरी पाहुणे आल्यानंतर अगदी झटपट बनणारा हा गोडाचा पदार्थ होता। सोपी अशी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी मूग डाळ, साल काढलेली मूग डाळ मी इथे वापरणार आहे। यामध्ये पाणी घालू आणि स्वच्छ धुवून घेऊया। मुगाची डाळ धुवून झाली आणि यातील पाणी मी काढून घेतलं आहे। इथे कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप मी गरम करायला ठेवणार आहे। हे तूप गरम झालं की त्यामध्ये थोडे काजू बदामचे काप आपण परतवून घेऊया। पूर्वीच्या काळी अगदी खूप ड्रायफ्रुट्सचा देखील वापर होत नव्हता। सुकामेवा एवढा मुबलक उपलब्ध नसायचा, त्यामुळे काजू बदाम खोबरं एवढेच ड्रायफ्रुट्स वापरले जायचे। काजू बदामचे काप परतवून झाले, आता आपण हे काढून घेऊया। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून ओल्या नारळाचे काप घालणार आहे। ओल्या नारळामुळे खूप छान चव येते ह्या खीरला, पण तुम्ही ओल्या नारळाच्या ऐवजी नसेल तर सुकं खोबरं देखील वापरू शकता। हे देखील थोडं आपण परतवून घेऊ। तांबूस रंगाचं होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे। नारळाचे काप तांबूस रंगावर परतवून झाले, आता आपण हे काढून घेऊया। आता कढईमध्ये या तुपावर आपल्याला ही मुगाची डाळ घालायची आहे आणि 2 मिनिटांसाठी फक्त परतवायची आहे। खूप लालसर किंवा तांबूस ही भाजू नका। जास्त भाजली की डाळ ही तळल्यासारखी होते आणि कुरकुरीत होऊन जाते आणि मग ती मऊ शिजत नाही। ही मुगाची डाळ जरा परतून झाली, आता यामध्ये साधारण 1.5 वाटी पाणी घालणार आहे। पाव वाटी जर मुगाची डाळ असेल तर 1.5 वाटी पाणी घाला। यामध्ये 2 टेबलस्पून खोवलेलं ओलं नारळ घालणार आहे। शिजलेल्या ह्या नारळाची खूप मस्त चव येते। आता यावर झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवर आपल्याला ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। डाळ शिजते आहे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या एका पॅन मध्ये किंवा पसरट कढईमध्ये साधारण अर्धा लिटर फुल फॅट क्रीम म्हणजेच म्हशीचं दूध हे गरम करायला ठेवायचं आहे। मध्यम गॅसवर आपल्याला हे दूध देखील ढवळत राहायचं आहे आणि याला जवळपास 3/4 होईल एवढं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा आटवून घ्यायचं आहे। हे बघा, ही डाळ देखील व्यवस्थित शिजली, मस्त मऊ झाली आहे, पण थोडी कणी अशी यामध्ये आहे। एकदम खूप अगदी वरणासारखी मऊ शिजवू नका, किंचित कणीदार ठेवा म्हणजे टेक्स्चर खूप छान येईल। डाळ शिजवत असताना जर यामध्ये पाणी कमी वाटलं तर यामध्ये अजून थोडं गरम पाणी घाला आणि या प्रकारे डाळ शिजवून घ्या। आता यामध्ये साधारण 1 वाटी किसलेला गूळ मी घालणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या गरम डाळीमध्ये हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। हे थोडं बाजूला ठेवून द्या म्हणजे गूळ आपोआप वितळेल, कारण डाळ खूप गरम आहे। गूळ घालून आपल्याला हे शिजवायचं नाही। हे बघा, या ठिकाणी दूध आटवून झालं आहे, घट्टसर झालं आहे। मी या ठिकाणी साधारण 3/4 राहील एवढं हे दूध आटवलं आहे। पण तुम्हाला ह्या खिरीची कन्सिस्टन्सी कशी आवडते, म्हणजे दाटसर आवडत असेल तर दूध अजून थोड्या वेळासाठी आटवा आणि थोडं सैलसर आवडत असेल तर ह्याच प्रकारची ठेवा। आता आपण गॅस बंद करूया आणि हे दूध थोडं कोमट व्हायची आपण वाट बघूया। इथे मुगाच्या डाळीमध्ये हा गूळ व्यवस्थित वितळला आहे, विरघळला आहे। चमच्याने व्यवस्थित मी हे ढवळून घेतला आहे।
आता यामध्ये आपण उकळलेलं कोमट केलेलं दूध घालूया। गूळ घातलेल्या मिश्रणामध्ये खूप गरम दूध घालू नका, ते फाटतं, नासतं। त्यामुळे थोडं कोमट करून आपल्याला दूध यामध्ये घालायचं आहे। तळून ठेवलेले काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप घालणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मूग डाळ शिजताना देखील हे काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप घालू शकता। छान मऊ असे होतात। आणि वेलची पूड, मुगाची डाळ आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते तुम्ही फ्रीज मध्ये देखील ठेवून देऊ शकता। 2 ते 3 दिवस देखील चांगलं राहतं। आयत्या वेळी त्यामध्ये थोडंसं दूध घालून खा, खूप मस्त लागतं। अतिशय चविष्ट असं क्षीर किंवा मुगाची खीर तयार। यावर साजूक तूप घालून खा, खूप मस्त लागतं। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।